पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। हेरगाव येथील ग प्रभाग कार्यालयात अभिषेक बारणे, तानाजी बारणे, मनीषाताई पवार आणि सोनाली संदीप गाडे यांनी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग 23 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। यावेळी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्व उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। आनंद वाटतोय की माझ्या बरोबर आमच्या प्रभागामधले माझे सगळे जवळचे जे सगळे सहकारी होते हे सगळे स्वतः उमेदवार असल्यासारखे सगळ्यांनी एकत्रित आले, मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र जाऊन फॉर्म भरला। तर आनंद आहे आणि निश्चित जेवढी लोक आज संख्या सगळे आले त्याच्यावरून असं दिसतंय की 16 तारखेला परत एकदा सगळे अशाच पद्धतीने एकत्र होते। गेल्या महिनाभरामध्ये सगळ्याच इच्छुक उमेदवारांचे कार्यक्रम होते, जोरदार बॅनर लागले। तुमचा कुठंच बॅनर दिसला? तुम्ही आता बघितलं की बाबा मागच्या तयारी 1-2 महिन्यापूर्वी नसती करायची, ह्या मुद्द्यावरती मी कायम चालणारा व्यक्ती आहे। 2012ला मला पराजय आल्यानंतर 12 पासून मी 17 पर्यंत काम करत राहिलो। 17ला मला सगळ्या लोकांनी त्याची पोचपावती दिली, 17ला पोचपावती दिली, मी निवडून गेलो आणि 17 ते 22 हा जो माझा निवडणुकीचा काळ होता, या काळामध्ये निवडून आल्यानंतर मी जी काही कामं सगळ्यांसाठी करण्याचा प्रयत्न केला, लहान असतील, थोर असतील, मोठे असतील, सर्वांसाठी खूप जो काही प्रयत्न केला, माझे सहकारी जे माझ्या बरोबर होते त्या सगळ्यांना घेऊन मी तो प्रयत्न केला। आणि आजतागायत जरी मागच्या 3 वर्षापासून प्रशासन असलं तरी आजतागायत मी ते काम चालूच ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे रोजच प्रभागात असल्यामुळं त्यासाठी वेगळं विशेष मला वाटलं नाही की वेगळं काय हे करावं, परंतु आज सगळ्यांच्या आग्रहा खातीर की आपण फॉर्म भरताना आपण सगळं एकत्र जायचंय हे सगळ्यांनी मला सांगितल्यानंतर आम्ही सगळे एकत्र झालो आणि आज आम्ही एकत्र मिळून फॉर्म भरलो। आताच्या इलेक्शन संदर्भात नागरिकांना काय आव्हान? नागरिक म्हणजे माझं कुटुंबच आहे सगळं, की आव्हान आता तेच बाकीच्यांना आव्हान करतात की हे तर मला फिरून माझ्यापर्यंत येत आहे। आव्हान मध्ये करायचं झालं तर मी एक आव्हान करेल की बाबा मतदान पेटी किंवा मतदान पेटीची रचना कशी असेल, ब क ड, त्याच्यानंतर चिन्ह कसं असेल, तर चिन्ह आता आमचं कमळ आहे, परंतु मतदानाला कसं जायचं, कसं बटन दाबायचे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत समजून सांगणे, त्यांना स्लिप पोचवणे हा मूळ आम्ही हेतू करणार आहे। आणि नागरिक सगळे सुजाण आहेत किंवा सगळ्यांना आता लक्षात येत आहे, सगळे आमच्या बरोबरच आहेत। खरं सांगायचं म्हणलं तर आज मी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी फॉर्म भरलेला आहे। आज सांगायचं कारण असं की माझी पत्नी स्वर्गीय नगरसेविका अर्चना बारणे यांनी या प्रभागाचं 4.5 वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि तिचा समाजाचा जो वसा आहे तो घेऊन आज मी पुढे चाललेलो आहे। ही लढाई माझी सत्याची लढाई म्हणून मी आणि सर्वसामान्य लोकांची, जनतेची लढाई म्हणून मी पुढे घेऊन चाललेलो आहे। नागरिकांना काय आव्हान करा? आमच्या प्रभागातील नागरिक सुज्ञ आहेत, कारण गेली 8 वर्ष, आज माझ्या पत्नीने 4.5 वर्ष आणि त्याच्यानंतर करोनाचा काळ असेल, बाकीच्या प्रभागातील ज्या नागरिक सुद्धा असेल, गेले 8 ते 9 वर्ष म्हणजे 8 वर्ष मी या प्रभागात पोहोचवत आहे। त्यामुळे प्रभागातील नागरिकांचा मला विश्वास आहे आणि ते मला नक्कीच मदत करतील। नमस्कार, आज माझा प्रभाग क्रमांक 23 मी शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या सर्व नागरिकांच्या साक्षीने आज इथं येऊन ग प्रभागमध्ये मी अर्ज दाखल केलेला आहे। लोकभावना तुमच्या सोबत असं दिसतंय, लोकांना आव्हान काय करा? मी जनतेला एकच आवाहन करेन की आज बघायला गेलं तर आपल्या वॉर्डमध्ये बरेच काही कामं झालेली आहेत। आपले ग प्रभाग असेल, हेरगाव हॉस्पिटल असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्या पलीकडे सुद्धा माझी महिला सक्षम आणि सुरक्षित झाली पाहिजे। आपल्या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे आणि मी प्रॉपर्टी कार्डसाठी आमचे शंकर भाऊ आमदार असतील, अभिषेक भाऊ असतील, तानाजी भाऊ असतील, आम्ही नेहमी
प्रॉपर्टी कार्डसाठी प्रयत्न करू. लोकांचा उत्साह आणि पाठिंबा पाहून जबाबदारी अधिक वाढली आहे अशा शब्दात अर्ज भरल्यानंतर सोनाली संदीप गाडे या बोलत होत्या. एकूणच भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रभाग 23 मधील लढत आता अधिक रंगतदार होणार हे मात्र नक्की.